शिरूरच्या करंदी या गावच्या घाटात काय असं वेगळं होतं तर गाव गोष्टी पाहताना आज आले होते आपल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील करंदी या गावात. वैभवदादा ढोकले यांनी नरसिंह महाराज जयंती निमित्त भव्य निमंत्रित 2020 बैलगाडा शर्यतीचं नियोजन या ठिकाणी केलं होतं. यावेळी मला खरंच ट्रीटमेंट बद्दल बोलायचं. या घाटात गेल्या स्टेजवर गेले आणि अगदी वैभवदादांनी स्टेजवर बसायला सांगितलं. यावेळी मी जरा जास्त वेळ स्टेजवर बसून गाडे बघितले आणि हा अनुभव काहीतरी छानच होता. छानपैकी फेटा बांधून शाल व सन्मान चिन्ह देऊन त्या ठिकाणी आमचा सत्कार केला. बोलले होते ना आदल्या दिवशी की इथे गाडा मालक बैल जुंपणार, इथे मागे बैल घेऊन गाडा मालक थांबणार, अनाउन्सर मंडळी इथे व प्रेक्षक मंडळी इथे दिसणार, शेवटला निशाणवाली मंडळी व बैल पकडणारी मंडळी इथे दिसणार. अगदी तसंच नियोजन आहे की नाही? मग म्हणायचं का वैभव दादांना नियोजनाचा बादशाह? घाटात रील स्टार नीतू भेटली. आता फायनलच्या वेळी म्हटलं चला स्टेजवरून उतरून आता घाटात जाऊ म्हटलं. मग आकांक्षा आणि मी घाटात गेलो. 2-3 गाड्या बघितले, लाईव्हवाल्या मंडळींना हाय हॅलो केला आणि हे घाटात ओळख झालेले न्यू मेंबर्स बरं का, त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे. बाईट्सचे व्हिडिओ काढले. आता घरी जायचा टाइम झाला. शिरूर तालुक्यात या करंदी गावात येऊन कसं वाटलं असं जर मला कधी कोणी विचारलं तर मी हेच सांगेन की आपल्या कामाची पावती मला इथे मिळाली, कारण इतक्या कौतुकाने व आदराने या ठिकाणी आमंत्रण देऊन आमचा सन्मान केला. थँक्यू सो मच वैभव दादा ढोकले. कसं होतं मग करंदी केसरी 2026चं नियोजन? कॉमेंट करा आणि आता लाईक अँड फॉलो करून जा.